नमस्कार, मी शुभम धांडे आणि तुम्ही पाहतायत विषयिका मराठी। तर सर्वात आधी महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, विशेष करून महिलांना शुभेच्छा। दादा 8 मार्चला होता। 8 मार्चला होता का? ठीक आहे ना, पण मग नाही का आज शुभेच्छा दिल्या काय, काल शुभेच्छा दिल्या काय आणि रोजच शुभेच्छा दिल्या तर महिला दिन तर रोजच साजरा व्हायला पाहिजे ना। अरे दादा काय आता पण रोजच साजरा होतोय ना। रोजच साजरा होतोय, रोजच साजरा होतोय म्हणे। कदाचित तुम्हालाही कळालं असेल ना। अच्छा, नाही कळालंय का? अहो खरंच महिला दिन तर रोजच साजरा होतोय ना आजकाल। हा, करतात काही लोक साजरा। पहिले त्यांना भीती वाटायची की असं चार चौघात कसं करायचा, म्हणून ते लपून छपून रात्रीच्या अंधारात साजरा करायचे महिला दिन। पण मग पुढे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला का? काहीच नाही ना, एक दिवस कॅन्डल मार्च, लईतले आठवडाभर, मग मोर्चे आंदोलनं, महिन्याभरात इकडे तिकडे झालं की विसरले लोक। मग त्यांची काळजी मिटली, भीती गेली। आता तर काय, मग सार्वजनिक ठिकाणी बस स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो, सर्रासपणे सगळीकडे ते महिला दिन साजरा करतात। गर्दीतल्या लोकांची भीती नाही, गर्दीची भीती नाही। आणि कायदा तो काय असतो? हा, शिक्षा करण्यासाठी ना, पण ती होईलच काय याची गॅरंटी नसते। आणि झाली तर शिक्षा कधी होईल, त्याची अंमलबजावणी कधी होईल याला वेळ नसतो। त्यामुळे हे सध्या सगळे मोकाट सुटले। पण एक गोष्ट आहे, ते महिला दिन साजरा करताय ना। महिला दिन म्हणजे फक्त साडीतल्या किंवा तरुण महिला नाही, हा लहान नवजात बालकांपासून ते वयोवृद्ध आजींपर्यंत सुद्धा महिला असतात बरं का त्यांच्या महिला दिनांमध्ये। ते पण मी पण तर तेच करतोय ना, प्रश्नांवर बोलतोय, प्रश्न मांडतोय, पण सोल्युशनकडे कधी जाणार आपण? काय झालं पाहिजे यावर कधी बोलणार आपण? हा, आता दिवसाचं निमित्त साधून मीही व्हिडिओज बनवतोय, पण कदाचित आपण प्रश्न तर उठवला पाहिजे आज। चला या व्हिडिओमधनं आपण आहे ना काय सोल्युशन काढू शकतो यावर बोलूयात। तर सोल्युशनवर बोलूयाच, पण सोल्युशन आधी प्रॉब्लेम काय आहे हे परत समजून घेऊया, किंवा प्रॉब्लेमची डेप्थ किती ना हे जाणून घेऊयात। तर आत्तापर्यंत ज्या केसेस झाल्या त्या बघायला गेलं तर खूप मोठी यादी होईल, पण आत्ता समोर ज्या केसेस आहे, ज्या लोकांना एका क्षणात आठवू शकतील त्यावर तरी बोलूयात। तर निर्भया प्रकरण 2012 दिल्ली, त्याचा निकाल लागतो 8 वर्षांनी, पण त्यानंतर देखील गुन्हे थांबले आहे का? तर नाही। 8 वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये निकाल लागला, आता चालू आहे 2025। पुढे हाथरस प्रकरण उत्तर प्रदेश 2020, आजही त्या पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकला जातो। उन्नाव बलात्कार प्रकरण उत्तर प्रदेश, आरोपी खासदार आहे म्हणे आणि त्यामुळे केस वर्षानुवर्ष प्रलंबित। आणि तुम्हाला आम्हाला असं एक परिचित म्हणजे कोपर्डी बलात्कार प्रकरण आपल्याच महाराष्ट्रातलं। मोठा जनआक्रोश झाला होता ना आपला। घटना घडताय, गुन्हे थांबत नाहीये, वर्षामागून वर्ष जाऊन महिला दिन साजरा होतोय। आता हा प्रश्न नाहीये की हा सण कसा साजरा करायचा, प्रश्न हा आहे की ही विकृती कशी थांबवायची। मी काढले काय, मी काही मुद्दे काढले। मला असं वाटतं की कदाचित आपण ते अंमलात आणायचा प्रयत्न केला, कदाचित त्यासाठी कामं देखील होत असतील या आधीपासून, पण काय असू शकतात त्यावर मी बोलतोय। तर कठोर आणि वेगवान न्यायव्यवस्था आणू शकतो, ज्यामध्ये बलात्काराच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय अनिवार्य करून त्यामार्फत या लढे चालवले जाऊ शकतात। फाशी ही अंतिम शिक्षा असली तरी त्याआधी आरोपींना सामाजिक आर्थिक शिक्षाही द्यावी लागेल। याशिवाय निर्भया फंड आणि महिलांच्या सुरक्षेवरील सरकारी बजेटमध्ये अधिक पारदर्शकपणा आणायला लागेल। याशिवाय शिक्षण आणि पुरुषी मानसिकता करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, म्हणजे जसं की शाळांमध्ये लैंगिक शिक्षण हे अनिवार्य करायला लागेल। पॉर्नोग्राफी आणि महिलांचा अपमान करणाऱ्या कंटेंटवर निर्बंध घातले पाहिजे। आणि खरं तर हा बदल छोटी गोष्ट वाटेल, पण खूप मोठी गरज आहे। पालकांनी आपल्या मुलं आणि मुलीमध्ये फरक न करता त्यांना समान वागणूक दिली पाहिजे। याशिवाय देखील अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो। कायमस्वरूपी काय उपाय करता येईल हे देखील तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हो, महिला दिन हा रोजच साजरा झाला पाहिजे, पण तो स्त्रियांच्या अस्तित्वाचा विजय म्हणून, त्यांच्या भयाचा पराभव म्हणून साजरा झाला पाहिजे। तर तुम्हाला काय वाटतंय या विषयाला घेऊन? तुमचं मत, प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण आणि वेगळ्या विषयांसाठी सबस्क्राईब करा विषयिका मराठीला।